संत तुकाराम पालखी सोहळ्यामध्ये आज दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळपास 6 महिला वारकऱ्यांचा अपघात झाला आणि याच्यामध्ये दुर्दैवी 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे ते हेच घटनास्थळ आहे। याच ठिकाणी या महिला वारकऱ्यांचा अपघात झाला आणि याच्यामध्ये दुर्दैवी 3 महिला वारकऱ्यांचा जो आहे तो अपघात या ठिकाणी झाला। मात्र ज्या 2 ज्या गंभीर जखमी आहेत त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। अगदी जेजुरीपासून 500 किलोमीटरवरती जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या जवळच हा अपघात झाला। जे अपघातग्रस्त जे वाहन होतं ते नांदेड जिल्ह्यातलं तेही दिंडीमध्येच आलेलं हे सामान वाहून नेणारं वाहन होतं। या रस्त्यावरून ह्या सर्व महिला बाजूला सरकत असताना गाडीवरचं नियंत्रण चालकाकडून सुटलं आणि याच्यामध्ये 6 महिला ज्या आहेत त्या अपघातामध्ये अपघातग्रस्त झाल्या आणि याच्यामध्ये दुर्दैवी 3 महिलांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला। मात्र 2 अद्यापही गंभीर जखमी आहेत आणि एकावरती उपचार जे आहेत ते सध्या सुरू असतात। मात्र ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला आणि या वारकरी महिलांवरती काळाचा घाला याच ठिकाणी झाला। खरं तर या ज्या महिला आहेत त्या महिला रस्ता दुथरपावरून दुसरीकडच्या बाजूला जात होत्या आणि दुसरीकडे बाजूला जात असताना पाठीमागून वाहन आलेला तो अंदाज न आलेला आणि जो वाहन चालक आहे त्यालाही अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला आणि जागीच 3 महिलांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झाला। खरं तर घटनास्थळावरती ज्यांनी हे सर्व पाहिलं ते घटनास्थळ आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की नक्की काय प्रकार झालेला होता। खरं तर आपण बघू शकतोय की या ठिकाणी जे घटनास्थळावरती उपस्थित होते बाबा नक्की काय प्रकार झाला होता, किती वाजता ही घटना झाला? इथं जवळजवळ 8 वाजले का? 9 वाजले होते इथं। मग साधारण महिला किती होत्या, काय वाहन कशा पद्धतीने आलेलं होतं, काय चालू होतं? आणि इथं महिला चालले वाटत ना तिच्या अंगावरून ट्रक गेला। त्यावेळेस लगेच वैद्यकीय सेवा पोहोचली होती त्यांच्यापर्यंत? थोडी अडचण होती पण 10 मिनिटं वैद्यकीय व्यवस्था आली तर आम्ही जागी इथं होतोच। आम्ही टाकल्या त्या बाया उचलू किती महिला होत्या त्या? 4 जागी झाल्या पण 4-5 जणांचं ते मोडतोड झाली त्याची। कुठून आलेल्या होत्या किंवा ती दिंडी कुठली होती? दिंडीतून पाय चालले होते त्या आणि ते ट्रक वाल्याला काय झालं त्या तिथं धक्का मारा ट्रकलं आणि ट्रक धक्का मारून त्यांनी इकडून ट्रक आणला। तो लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। ज्यावेळेस ट्रक आले त्यावेळेस काय ट्रकच्या म्हणजे फास्ट गती त्याची जास्त होती? गती काय विषय काय नव्हती पण त्या तिकडे ट्रक धक्का लागल्यामुळे ट्रकला इकडून ट्रक आला आणि या बायच्या अंगावर गेला ते। बघू शकता घटनास्थळावरती जे उपस्थित होते या सर्व नागरिकांकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की या महिला ज्या आहेत त्या रस्ता क्रॉस करत असताना बाजूला जात होत्या आणि तो ट्रक जो आहे तो वेगाने आला आणि त्यांच्या अंगावरती गेला। दुर्दैवाने याच्यामध्ये आतापर्यंत 3 महिलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 2 अद्यापही अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये आहेत, त्यांच्यावरती ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र सध्या आपण बघू शकतो की हेच ते घटनास्थळ आहे ज्या घटनास्थळावरती हा अपघात झालेला आहे। आता ज्या जखमी महिला आहेत त्या जखमी महिलांवरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र सध्या जेजुरीकडे म्हणजे सासवडवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ते आज जेजूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। मात्र अनेक ज्या दिंड्या आहेत त्या पालखी सोहळ्याच्या पुढे येतात आणि ह्याच अशाच महिला जेजुरीकडे येत होत्या आणि येत असतानाच हा दुर्दैवी अपघात झालेला आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, पुणे मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।